पत्नीसोबत वाद, चाकूचे घाव आणि मृत्यू, वकील पतीने दिली गुन्ह्याची कबुली। सोलापूर शहरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली असून पत्नीचा खून करून पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे। ही घटना वसंत विहार स्वराज्य विहार ब्रिज जवळ घडली। प्रशांत रवींद्र राजहंस वय 44 असे आरोपी पतीचे नाव असून ते व्यवसायाने वकील आहेत। त्यांनी आपल्या पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस वय 34 हिच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची माहिती फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत राजहंस यांनी सकाळी सुमारे 11:15 वाजता स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत पत्नीचा खून केल्याची कबुली दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता भाग्यश्री जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या। त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली असून शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती। पती पत्नीमध्ये नेमके काय वाद झाले याचा तपास पोलीस करीत आहेत। खुनामागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले आहे।